गुड मॉर्निंग, नमस्कार. कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते मजेत असाल. सकाळी सकाळी काम चालू आहे, जे की सर्वच बाया करते. लेडीजचा दिवसच कामापासून चालू होते. पोछा मारून पण झालेला आहे. आता मी स्वयंपाक करत आहे. मी कणकीचे असे गोळे करून ठेवत असते, जेणेकरून माझा स्वयंपाक लवकर झाला पाहिजे, माझ्या पोळ्या लवकर आटोपल्या पाहिजे म्हणून. माझ्यासारखं कोण कोण अशी ट्रिक यूज करते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कणकीचे गोळे करून ठेवले की मला पोळ्या लवकर झाल्यासारखं वाटते. असे छोटे छोटे ट्रिकमुळे लवकर लवकर कामं आटोपतात. स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला आहे माझं. आता मी साफसफाई करून घेते किचनची. पूर्ण व्यवस्थित क्लीन केल्याशिवाय मनच लागत नाही. आपल्या लेडीजचं असंच असतं. सगळी गोष्ट एकदम परफेक्ट पाहिजे आपल्याला. सगळी कामे एकदम परफेक्ट व्हायला असं. किचनमधली सगळी कामे आवरलेली आहे. आता मी बाहेरची कामे करते, भांडी घासते आणि पुन्हा मी बाहेर शॉपिंगला आली होती. मला 2 साड्या घ्यायच्या होत्या. जेवढ्या साड्या समोर दिसतात तेवढं कन्फ्युजन होते आपल्याला, कोणती घ्यायची, काय घ्यायची. शेवटी मी 2 साड्या सिलेक्ट केल्या. हे बघा माझा मुलगा कुठे लपून बसलेला आहे.
आता बासुंदी गोडत आहे. माझ्या घरी ताटवाटीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यासाठी ही सगळी प्रोसेस चालू आहे. ताटवाटी म्हणजे काय हे तुम्हाला प्रश्न पडला असेल. तुमच्याकडे होते की नाही होते काही मला माहिती नाही, पण आमच्या इकडे होतं. नवीन लग्न जुळलेल्या मुलीला जेवण करायला बोलावते, तिचा मानसन्मान करते. कारण लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीच्या डोक्यावर एक जबाबदारी येतात. लग्नाआधी ती मोकळी असते, पण लग्नानंतर नाही. पनीर फ्राय करून झालेलं आहे माझं. मटर पनीरची मी भाजी बनवणार आहे. प्रत्येक बाईचं जीवन हे कामातच गुंतलेलं असतं. हिवाळ्यात हेच तर मजा असते. सगळे ताज्या भाजीपाला मिळते आपल्याला, आणि हिरवेगार वाटाणे सुद्धा. मटर पनीरची भाजी तयार आहे. इथे मी कणिक मळून ठेवलेली आहे. तोपर्यंत मी कुरड्या आणि पापड तळून घेते. सहसा माझ्या घरी तळलेले पदार्थ कोणी खात नाही, पण कोणी आलं गेलं तर आम्ही नक्कीच करते. ताटवाटी म्हटलं म्हणजे पूर्ण ताटच सजवून ठेवावं लागतं, तेव्हाच जेवण करायची मजा पण येते. सध्या सुरुवात आहे माझी, बोलताना मी चुकत पण असेल. काही तुम्हाला वेगळं वाटलं तर मला नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा. भजी काढून झालेली आहे. आता मी सकाळी जी प्रोसेस मी केली तशीच प्रोसेस आता पण करणार आहे. पोळ्यांसाठी पोळ्या माझे जेमतेम सगळं करून झालेले आहे. पाहुणे पण आलेले आहे आपले, ज्यांना मी ताटवाटीसाठी सांगितलेलं होतं. तुमच्याकडे ताटवाटीला काय म्हणते मला नक्की सांगा कमेंट करून. तुमच्याकडे ही ताटवाटी करते का ते पण सांगा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला. आम्ही आता जेवण करते आणि झोपते. गुड नाईट.